सुनेत्रा बहिणींचा शपथ घेण्याची आई आमच्या सर्वांच्या वरती नियतीने आहे. आम्ही सारेजण दुःखित आहोत. जनतेची आमदारांची तीच भावना होती बहिणींच्याकडे जबाबदारी सोपवावी. त्यामुळे आज त्या अतिशय कठीण परिस्थितीमध्ये आम्हा सर्वांची विनंती त्यांनी मान्य केली आणि मला राज्यपाल महोदयांचे आभार मानायचे आहेत, मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानायचे आहेत, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचे आभार मानायचे आहेत की आज त्यांनी शपथविधी दिला. सर हिंदी में आप बता दें सर विलीनीकरणाच्या मुद्द्यावरती आहे ते राष्ट्रपती काय आपली भूमिका असेल? राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के विधानमंडल के नेता के रूप में राज्यपाल महोदय ने, मुख्यमंत्री महोदय ने, मुख्यमंत्री शिंदे जी ने हमारे नेता सुनेत्रा बहनी को शपथ दिलाई. मैं उनका आभारी हूँ. सर लेकिन ये जो लगातार दावा आहे का राष्ट्रवादीचा? नाही, निश्चित हा निर्णय मुख्यमंत्री महोदयांचा त्या ठिकाणी असतो, कारण की महायुतीचे सर्वश्रेष्ठ नेते ते आहेत. त्यामुळे ते जे निर्णय घेतील ते निश्चितच योग्य निर्णय घेतील आणि त्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम ते करतील. नक्की धन्यवाद तुमची बातचीत केल्याबद्दल. ती पोकळी तशी भरून येणं खूपच अवघड आहे. आता वहिनींनी आज शपथ घेतली उपमुख्यमंत्री पदाची. वहिनींना कौटुंबिक वारसा तर आहेच आणि पुन्हा दादांच्या सोबत त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळं निश्चितपणानं हळूहळू त्या तयार होतील आणि चांगल्या पद्धतीचं निश्चितपणानं काम करतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पक्षश्रेष्ठी यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय निश्चितपणाने योग्य आहे असं मला सगळ्यांना वाटतं, कारण ती जनमानसांची भावना होती, कार्यकर्त्यांची भावना होती. या सगळ्यांमध्ये आपण पाहतोय दादांचं काम गेले अनेक वर्षापासून वहिनींनी जवळून पाहिलेलं आहे. त्या कामामध्ये साथ दिली आहे, सहकार्य केलेलं आहे, सहभाग नोंदवलेला आहे आणि काठेवाडीपासूनचा प्रवास सुरू झालेला हा इथपर्यंत आला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने वहिनी कामकाज करतील, त्यांना त्या कामाचा अनुभव आहे आणि म्हणून असं वाटतं की खऱ्या अर्थानं हा पुरोगामी महाराष्ट्र अनेक वर्षापासून प्रश्न विचारायचे की महिला नेतृत्व, तर ह्या प्रश्नाचं उत्तर आज मला असं वाटतंय वहिनींच्या रूपाने मिळतंय. एक महिला म्हणून, आयोगाचे अध्यक्ष म्हणून निश्चित या गोष्टीचं मी स्वागत करतो. राज्याची जबाबदारी त्याचप्रमाणे पक्षाची जबाबदारी अशी दुहेरी जबाबदारी जी आहे ते ताईंवर असणार आहे. तुम्ही सगळे नेते मंडळात कसा सहकार्य असेल तुमचं? खरं तर 2.5 वर्षापूर्वी दादांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाबरोबर आम्ही पहिल्या दिवसापासून सगळे आलो. 2.5 वर्षामध्ये अनेक निर्णय झाले, पक्ष उभा राहिला, वाड्या वस्त्या पाड्यांपर्यंत ही संघटना पोचवली गेली. दादांनी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. आज तो कार्यकर्ता दादांबरोबर आहे. तो आजही वाड्या वस्त्यांवरती राष्ट्रवादीचा झेंडा घेऊन उभा आहे. निश्चितपणाने आता आमच्या सगळ्यांची जबाबदारी वाढली ती आम्ही पेलण्याचा प्रयत्न करतो. प्रश्न विलिनीकरणाचा जो मुद्दा समोर येतोय त्याला तुमचं काय मत आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या पाहिजेत की नाही? याच्याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेते. धन्यवाद. साहजिकच आम्ही या ठिकाणी जातो. दादांच्या अकाली जाण्याचा मानसिक धक्क्यातून आम्ही कोणी सावरलेले नाही आहोत. पण आज वहिनी पक्षाच्या सर्वच प्रमुखांनी त्यांची नेतेपदी म्हणून निवड केली. मी राज्यपाल महोदयांचे, मुख्यमंत्री महोदयांचे, उपमुख्यमंत्री महोदयांचे आभार मानतो की त्याने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ नेत्या म्हणून सुनेत्रा बहिणींना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. 2 खाती ती पण दिली जातील भविष्यामध्ये. 2 खाती राष्ट्रवादी यावर दावा आहे की दावा सोडलाय? 2 खाती राष्ट्रवादीची, त्याच्यावरचा दावा अजून कायम आहे की तो दावा आता सोडलेला आहे? आज या विषयावर तुम्ही काय बोलणार नाही. आपण ज्या वेळेला त्यांना गमावलंय, अपघाताने गमावलंय, आपल्यात त्याचा नाहीत, त्यामुळे ती झालेली पोकळी कधीच न भरून निघणारी आहे. त्यांच्या परिवाराने, त्यांच्या पक्षाने आणि NDA म्हणजे महायुतीच्या सर्व घटकांनी आता सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिलेली आहे. ज्या पद्धतीचं काम अजितदादांनी महाराष्ट्र हिताचं आणि विकासाचं केलं तेच काम सुनेत्रा वहिनी करतील अशी मी कामना व्यक्त करतो. मैं राज्यपाल महोदय जी का, मुख्यमंत्री महोदय जी का, उपमुख्यमंत्री जी का आभारी हूँ. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता के रूप में सुनेत्रा बहनी को आज उपमुख्यमंत्री की उन्होंने शपथ दी.